नमस्कार नगरकर, तुम्ही ट्यून केलेला आहे रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा आणि मी RJ रेणुका आहे तुमच्यासोबत. नगरकर, आजच्या नगर डायरी शोमध्ये आपण ऐकणार आहात वडाची सर्वाधिक झाडं लावणाऱ्या गावाची कहाणी. या उपक्रमाविषयी सांगत आहेत जय हिंद फाउंडेशनचे संस्थापक असलेले माजी सैनिक शिवाजी रखमाजी पालवे. त्यांच्याशी संवाद साधला आहे भूषण देशमुख यांनी. रसिको नमस्कार, मी आहे भूषण देशमुख आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले पाहुणे आहेत जय हिंद फाउंडेशनचे संस्थापक श्रीयुत शिवाजी रखमाजी पालवे. ते माजी सैनिक आहेत आणि गेल्या काही वर्षांपासून त्यांनी वृक्षारोपणाची एक व्यापक मोहीम नगर जिल्ह्यामध्ये सुरू केलेली आहे. मुळात ते आहेत पाथर्डी तालुक्यातल्या कोलुबाईचं कोल्हार या गावचे रहिवासी. शिवाजीराव, तुमचं स्वागत आहे रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये. धन्यवाद. देशासाठी लढणारा सैनिक आणि आता पर्यावरणासाठी लढणारा एक ग्रीन ब्रिगेडचा सेनापती, असा साधारण हा प्रवास आहे. मला उत्सुकता आहे, तुम्ही सैन्यामध्ये कधी भरती झालात आणि काय काय अनुभव आहेत तुमचे देशाच्या रक्षणासाठी काम करतानाचे? मी 1996 डिसेंबरमध्ये सैन्यामध्ये भरती झालो आणि 2 वर्षाची ट्रेनिंग केल्यानंतर मी कारगिल या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली. आणि 6 महिन्यानंतर त्या ठिकाणी ऑपरेशन विजय कारगिल, जो आपल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे, ती एक लढाई त्या ठिकाणी लागली. आणि अशा लढाईमध्ये खरं तर भरती झाल्याबरोबर म्हणजे अतिशय कमी वयात भरती होणं आणि बॉर्डरवर जाण्याचा योग येणं आणि त्यानंतर त्या ठिकाणी युद्धाची घोषणा होणं. आणि ज्यावेळेस युद्धाची घोषणा झाली त्यावेळेस मी सुट्टीवर होतो आणि सुट्टीवरून मला रिकॉल आल्यानंतर माझ्या गावातले जवळपास सगळेच मंडळी मला त्या ठिकाणी वाटा लावण्यासाठी गावात जमा झाले. काही जण नगरच्या रेल्वे स्टेशनपर्यंतसुद्धा खूप लोक त्या ठिकाणी आले आणि एक खूप आनंद मनामध्ये होता. गावातल्या प्रत्येक व्यक्तीला एक हळहळ होती की मुलगा बॉर्डरवर चाललेला आहे. परंतु मला असं वाटत होतं की खरंच जीवनामध्ये काहीतरी करण्याची संधी आपल्याला त्या ठिकाणी. तुमच्या आयुष्यातली ती पहिलीच लढाई होती? हो, भरती झाल्यानंतर 1-2च वर्षामध्ये ही लढाई सुरू झालेली होती. आणि मग कारगिलमध्ये गेल्यानंतर युद्धाच्या वेळी मला बटालिक सेक्टरमध्ये त्या ठिकाणी पाठवण्यात आलं आणि गेले 4-5 महिने ही लढाई, खूप मोठी लढाई त्या ठिकाणी झाली. आणि लढाईमध्ये अनेक गोष्टी असतात, परंतु सर्वात मोठी गोष्ट ही होती की आपल्या भारत देशाचा तिरंगा हा शानमध्ये फडकला पाहिजे आणि ती शान जाऊ नये यासाठी आपल्या भारतीय सैन्य दलाने अनेक जवानांनी त्या ठिकाणी देशासाठी प्राण दिले. अनेक जवान शहीद झाले, अनेक जवानांचे हातपाय निकामी झाले, परंतु आपल्या देशाची जी शौर्यगाथा आहे, आपण त्या ठिकाणी जीवन ठेवलेली आहे. आपला जो तिरंगा आहे तो त्या ठिकाणी मानाने फडकत आहे. खरं तर आपल्या देशाबरोबर लढण्याची कुवत तशी कुठल्याही देशाची आजच्या स्थितीमध्ये राहिलेली नाही. कारण आज खूप प्रगतशील भारत होत आहे आणि प्रगतशील भारत झाल्यामुळं आपण खऱ्या अर्थानं जगाची महासत्ता काबीज करण्याचं काम खऱ्या अर्थानं आता होण्याच्या मार्गावर दिसत आहे. कारगिलचं युद्ध तुम्ही अनुभवलं, अनेक रोमहर्षक क्षण त्याचे तुम्ही साक्षीदार होतात. पुढे मग किती वर्ष तुम्ही लष्करामध्ये काम केलं? कारगिलमध्ये राहिल्यानंतर त्या ठिकाणची लढाई संपल्यानंतर त्या ठिकाणी 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर माझी संभाजीनगर या ठिकाणी बदली झाली. आणि संभाजीनगरमध्ये 3.5 वर्ष राहिल्यानंतर पुन्हा मला मिझोरम या ठिकाणी माझी बदली झाली. तिथंही 3 वर्ष राहिलो आणि तिथून दिल्लीमध्ये माझी एक 3 वर्षासाठी बदली झाली. आणि दिल्लीमधून पुन्हा जोशीमठ, जे आपण बॉर्डर एरिया आहे, द्रोणागिरी पर्वत आपण सर्वांनी ऐकलेला आहे, त्या द्रोणागिरी पर्वताच्या पायथ्याशीच आम्ही त्या ठिकाणी होतो. तिथून पुणे या ठिकाणी बदली झाली आणि असा एकंदरीत प्रवास राजस्थान मध्येही पोखरणमध्ये जाण्याचा योग आला. ज्यावेळेस कारगिलची लढाई संपली आणि संपल्यानंतर औरंगाबाद या ठिकाणी बदली झाल्यानंतर स्वर्गीय भारतभूषण पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी पुन्हा लढाई करण्याची घोषणा केलेली होती आणि त्या लढाईसाठी जे लोक कारगिलमध्ये होते अशा लोकांना पुढे घेण्यासाठी आम्ही औरंगाबादमध्ये असताना आम्हाला पोखरण या ठिकाणी
पुन्हा लढायची शक्यता आहे. पोखरणमध्ये आम्हाला त्या ठिकाणी 4 महिने आम्ही पोखरणमध्ये राहिलो. म्हणजे वाळवंटाचा भागही पाहिला, बर्फाळ प्रदेशही पाहिला. अशा जवळपास भारतातल्या 25-30 राज्यामध्ये या दरम्यान फिरण्याचा योग आला. किती वर्ष साधारण तुम्ही लष्कराची सेवा केली? लष्करामध्ये 17 वर्ष मी त्या ठिकाणी अरे सेवा वा. केली. फार मोठं योगदान आहे तुमचं. तुमच्या गावातले म्हणजे कोलुबाईचं कोलार या गावातले अनेक जण लष्करात आहेत आणि काहींनी तर देशासाठी प्राण पण दिलेले आहेत. कोण कोण आहेत तुमच्याबरोबरची मंडळी लष्करामध्ये? अजूनही आता सध्या पण बरेच जण कार्यरत असतील. जवळपास सध्याही आमच्या गावामध्ये आजी माजी सैनिक जर म्हटलं तर एक 90 ते 100 सैनिक माझ्या गावामध्ये आहेत. अरे वा. 1971च्या युद्धामध्ये आमच्या गावातील जवान मारुती जावळे हे शहीद झाले होते. अवघ्या 22 वर्ष त्यांचं त्या ठिकाणी वय होतं आणि त्या लढाईमध्ये ते शहीद झाले. आणि त्यांची प्रेरणा एक त्यांचं छोटंसं स्मारक आमच्या गावामध्ये आहे. ती प्रेरणा घेऊन आमच्या गावातला प्रत्येक तरुण सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिद्दीनं मेहनतीनं सैन्यामध्ये जाण्यासाठी आजही 100हून अधिक तरुण या कोलारच्या रस्त्यानं आपल्याला पळताना दिसतील, व्यायाम करताना दिसतील. आणि जे सैनिक आज प्रत्येक सीमेवर आमचा सैनिक आहे, सेवानिवृत्त सैनिक गावासाठी योगदान देत आहेत. हा बी महत्त्वाचा विषय सैनिकाच्या माध्यमातून गावामध्ये घडत आहे. म्हणजे या गावाचं वैशिष्ट्य म्हणजे निवृत्तीनंतर पुन्हा ही सगळी मंडळी आपल्या गावात येतात आणि गावाच्या विकासासाठी ही योगदान देतात. तुम्ही जे जय हिंद फाउंडेशन स्थापन केलेलं आहे ते फार यासाठी महत्त्वाचं ठरलं. ही कल्पना मनामध्ये कशी आली की असं काही फाउंडेशन स्थापन करून आपण आता कामाला सुरुवात करायची? ज्यावेळेस कारगिलसारख्या लढाईमध्ये मी राहिलो आणि माझे अनेक साथीदार गेले आणि जे साथीदार शहीद झाले, तर खरं तर शहीद होणं म्हणजे दुनिया संपेपर्यंत तो माणूस जिवंत असतो असं माझं मत आहे. कारण शहीद हा फक्त नावाने शहीद म्हटलं जातं, कारण तो मरत नसतो, तो कायम ह्या दुनियाबरोबर असतो. त्याचं वास्तव्य खूप मोठं असतं आणि आपण त्या ठिकाणी शहीद होऊ शकलो नाही, आपण त्या ठिकाणी जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे, असं केलं पाहिजे की तेही शहीदाप्रमाणे दुनियाच्या आठवणीत राहावं. हा संकल्प सेवानिवृत्तीनंतर मी धरला आणि या संकल्पनेमधून आम्ही एक जय हिंद फाउंडेशनची स्थापना करून माजी सैनिकांना एकत्रित घेऊन, सामान्य जनतेला एकत्रित घेऊन आम्ही ही वृक्ष चळवळ सुरुवात केली. साधारण किती वर्ष झाली फाउंडेशनला स्थापन होऊन आता? 2017मध्ये आम्ही जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशन म्हणून स्थापना केली. बरं. स्थापना करत असताना आम्ही सैनिक शहीद परिवाराचे प्रश्न सोडवणे आणि सैनिकांचे प्रश्न सोडवणे म्हणून सैनिक फाउंडेशन म्हणून आम्ही त्या ठिकाणी सुरुवात केली. आणि ती सुरुवात केल्यानंतर पुढं 2-3 वर्षानंतर आम्हाला वृक्षमध्ये काम करण्याची आमची इच्छा झाली. परंतु सैनिक फाउंडेशन सैनिकांसाठी आम्ही स्थापन केलं म्हणून आम्ही पुन्हा एक जय हिंद फाउंडेशन अहमदनगरची स्थापना केली आणि त्याच्याबरोबर एक जय हिंद वृक्ष बँक आम्ही त्या ठिकाणी स्थापन केली. म्हणजे जय हिंद वृक्ष बँकेच्या माध्यमातून लोक पैसे बँकेमध्ये टाकतात आणि आपले पैसे वाढावे अशी इच्छा ठेवतात. मग आम्ही वृक्षाची बँक स्थापन केली की ज्या बँकेमध्ये वृक्ष ठेवला जाईल छोटा आणि तो आम्ही मोठा करून देणार आहोत. अशा पद्धतीची आम्ही वृक्ष बँक केली. मग वृक्ष बँकेमध्ये झाडांची आवक, कोणाचा वाढदिवस असेल, कोणाचं लग्न झालेलं असेल किंवा इतर शुभकार्य असतील किंवा दुःखाचे कार्य असतील, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्रथम वर्ष श्राद्ध असेल किंवा एखादी व्यक्तीचं मृत्यू झालेला आहे, परंतु तीही आठवण आपल्याला राहिली पाहिजे म्हणून अशा पद्धतीने वेगवेगळे कन्सेप्ट तयार करून आम्ही वृक्ष बँक त्या ठिकाणी सुरू केली आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही प्रमाणात झाडं डोनेट मिळायला सुरुवात झाली. अरे वा. शिवाजीराव अकरा, म्हणजे तुमचं गाव कोलुबाईचं कोलार अतिशय छान गाव आहे. हा जो आपला सह्याद्रीतला जो एक मधल्या उपरांगेचा जो भाग आहे, ज्याला आपण गर्भगिरीचा डोंगर म्हणतो, त्याच्या खोबणीमध्ये हे गाव वसलेलं आहे. नगरकडून आपण छत्रपती संभाजीनगरकडे जाताना बायजाबाईचं जेऊर नावाचं गाव आहे आणि तिथून तो फाटा आतमध्ये येतो. सारण नगरमधून आपण निघालो तर एक अर्ध्या तासाच्या आत आपण कोलुबाईचं कोलारला पोहोचतो. छान सुरेख घाट आहे, भरपूर डोंगरावर पण ती झाडं हिरवळ आपलं मन मोहून टाकते. आणि मग तुमच्या गावाजवळ आलं की एक भव्य कमान आपल्या स्वागतासाठी तिथे सज्ज असते आणि त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे आतमध्ये आपण प्रवेश केला की कण्हेराच्या फुलांची झाडं तुम्हाला दोन्ही बाजूला दिसतात. ही सगळी संकल्पना खूप छान आहे. तुमच्या गावाविषयी मला सांगा ना, कसं आहे गाव तुमचं? क्षेत्रफळ, त्याचं एकूण स्वरूप कसं आहे, लोकसंख्या किती आहे? जेऊरपासनं 12 किलोमीटर आमचं कोलार गाव पडतं.
पांढरीच्या पुलापासून 11 किलोमीटर पडतं हं. आणि करंजीपासून एक 13 किलोमीटरवर हे गाव आहे, जे राष्ट्रसंत आनंदऋषी महाराजांचं जन्मगावापासून एक 5 किलोमीटरवर कोल्हार कोलुबाईचं हे गाव आहे. हो. आणि एक सुंदर असा त्या ठिकाणी कोलारमध्ये जाताना घाट येतो आणि घाट संपल्यानंतर जी आम्ही वडराई सुरुवात केलेली आहे, वडाची झाडं लावायला सुरुवात केलेली आहेत, ती वडाची झाडं कोल्हार गावचं जे दैवत आहे आई कोलुबाई माता, हं. त्याचं भव्य असं प्रवेशद्वार त्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे. आणि त्या प्रवेशद्वाराच्या आतून ज्यावेळेस आपण जातो, ज्यावेळेस तिथं जवळपास आम्ही 300 कन्हेरची झाडं अर्धा किलोमीटर रोडवर लावलेले अरे आहेत. वा. आणि ही झाडं लावण्यामागचं प्रमुख कारण की गावाला एक सुंदर वातावरण दिसावं हं. आणि सुंदर दिसत असताना अशी झाडं लावली गेली पाहिजेत की आपण खेडेगावामध्ये राहतो, प्रत्येक माणसाकडे शेळ्या जनावरं आहेत आणि हे जनावरं खाणार नाहीत असं झाड त्या ठिकाणी लावण्याचं पहिली संकल्पना आम्ही त्या ठिकाणी बरं, म्हणजे कनेर खात आखली. नाही जनावर. हो, कुठलाही जनावर कन्हेराला खात नाही आणि शिवजींचं आवडतं फुल म्हणून कन्हेरची वा. ख्याती आहे. बरं मग बरं. ती 300 कन्हेरची झाडं लावली आणि मध्ये वेगवेगळ्या प्रकारची वड, पिंपळ, बावा, आवळा असे अनेक वेगवेगळी झाडं जी मोठी होतील भविष्यात अशी लावली. क्षेत्रफळ किती आहे गावाचं? गावात जवळपास आमच्या म्हणजे जमिनीचा जर विचार केला तर एक 500-700 एकरच्या आसपास बरं. आणि लोकसंख्या भूभाग किती आहे? असेल. त्याच्यामध्ये डोंगर खूप मोठ्या प्रमाणात आमच्याकडे आहे. बरं बरं. आमच्या एका गावाला 4 दरी आपण ज्याला म्हणतो, चारही बाजूनी जवळपास 4 डोंगर आम्हाला त्यामध्ये आहेत आणि चारही डोंगराच्या मध्ये शेती केली त्या जाते. डोंगरांना काहीतरी नावं पण दिलेली आहेत ना? हो, वेगवेगळी नावं आहेत त्या ठिकाणी. जानदारा एक नाव आहे, एक होलदारा म्हणून एक नाव आहे, बरं. एक वडदारा म्हणून नाव आहे, एक हां. ढोबाळवस्ती म्हणून नाव आहे. म्हणजे जुन्या काळात ते नावं कदाचित वडदारा हे नाव त्या दऱ्यामध्ये वडाचं विशाल झाड होतं हं, हं. आणि त्यावरून त्याचं वडदारा नाव असं पडलं. परत एकदा ते नाव कसं आपल्याला जीवित करता येईल. हो हो. त्या ठिकाणी खूप सुंदर असा मोठा तलाव आहे. त्या तलावाचं काम आता खूप सुंदर असं काम, त्याचं खोलीकरणाचं काम झालेलं आहे. म्हणजे आमच्या गावामध्ये कांद्याचं पीक प्रामुख्यानं खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. बरं. त्यानंतर संत्रा, जो आपण खूप आरोग्यासाठी खूप चांगलं फळ ज्याला आपण म्हणतो, हो हो. ते संत्र्याचं पीकही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गावामध्ये होतं. बरं. बाकी बाजरी, गहू, तूर हं, हं. असे इतर काही प्रमाणात सर्व पिके होतात. प्रामुख्यानं कांदा आणि संत्र्याचं प्रमाण आमच्याकडं खूप आहे. जास्त आहे. पहिला दुष्काळाचं प्रमाण जादा होतं, परंतु आता पाणी अडवण्यावर गावाचा जो भर झालेला आहे, हं, हं. यामधून येणाऱ्या काळात आमचं गाव नक्की समृद्धीकडे वाटचाल करणार आहे. आदर्श गाव करण्याचा संकल्प आमच्या समस्त गावकरी मंडळी कोल्हारचा असल्यामुळं प्रत्येक माणूस घरातला अगदी आनंदानं आणि सामुदायिक कामात खूप मोठा हिस्सा घेऊन गावासाठी लढत आहे. या गावाला जे नाव पडलं कोलुबाईचं कोलार, कोलुबाईचं मंदिर डोंगरावरती आहे. अतिशय सुंदर. आता नव्यानं तुम्ही खूप सुधारणा तिथे केलेल्या आहेत. पण या देवतेविषयी, कोलुबाईविषयी आणि एकूण ज्या दंतकथा आणि बाकीच्या गोष्टी आख्यायिका काय काय या कोलुबाईंविषयी धर्मग्रंथामध्ये किंवा लोकांच्या कथांमध्ये काय काय सांगितलेलं आहे? ज्यावेळेस भगवान शंकर त्या डोंगरावर तपश्चर्याला बसले होते, तर त्यावेळेसपासून जुन्या ज्या व्यक्ती आहेत आमच्या, त्या व्यक्ती सांगतात की भोलेनाथ त्या ठिकाणी बसले होते आणि कोलुबाई माता त्या गडावर वास्तव्य करीत होती आणि वास्तव्य करत असताना मातेला भगवान शंकरांची पूजा करण्याचा त्यांचा खूप हे असायचा. हं. तर भगवान शंकरांनी त्यांना काहीतरी वरदान त्या ठिकाणी दिलं आणि ते वरदान दिल्यानंतर आमच्या जो डोंगर आहे, गर्भगिरीची आपण ज्याला पर्वतरांगेची सुरुवात म्हणतो, हं. जवळपास 900 फूट उंच डोंगरावर कोलुबाई मातेचं वास्तव्य खूप जुनं, म्हणजे 1912 साली एक दगडावर आम्हाला त्या ठिकाणी तारीख भेटली होती. बरं. त्याच्या अगोदर त्या ठिकाणी कदाचित ते वास्तव्य असावं आणि तिथं आमोनी नावाची एक जाळी आहे. त्या जाळीखाली देवी वास्तव्याला होती असं पूर्वजांचं त्या ठिकाणी म्हणणं होतं. बरं. आजही ती जाळी खूप हिरवीगार आहे. त्या जाळीला फळं येतात. आलेले भक्त ते फळंही आंबट गोड फळं त्या ठिकाणी खातात. हं, हं. आता गावकऱ्यांच्या माध्यमातून त्या मंदिराचा विकास आमचे स्वर्गीय मोहनरावजी पालवे एक जिल्हा परिषद सदस्य होते, हं, हं. त्यांनी खूप त्या गडाचा विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. मंदिर असेल, सभामंडप असेल, त्यांनी सातत्याने त्या गडाचं काम केलं आणि कोरोनाच्या काळामध्ये त्यांचं देहावसन झालं आणि ते गेल्यानंतर आम्ही सर्व गावकऱ्यांनी तेवढ्याच भराने हा गड कसा आपल्याला आणखीन मोठा करता येईल हे काम आम्ही गावकऱ्यांनी हाती घेतलं आणि आज सर्वजण मिळून त्या कोलुबाई मातेच्या कृपेनं, आशीर्वादानं जवळपास आमच्या गावामध्ये आर्मीमध्ये
जवळपास 80-90 तरुण आहेत. एस-टीमध्ये आमचे 60-70 ड्रायव्हर आहेत. आमचे शिक्षक जवळपास 50-60 शिक्षक आहेत. म्हणजे प्रत्येक विभागामध्ये आमच्या गावातली खूप माणसं प्रत्येक विभागात त्या ठिकाणी आहेत. IPS अधिकारी आमच्या गावामध्ये एक भानुदासजी पालवी म्हणून अरे आहेत. वा. म्हणजे डॉक्टर आहेत, वकील आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम करणारी माणसं आमच्या गावामध्ये आणि निर्माण झाली. सगळेजण कोलूबाई मातेला मानतात. हे मला वाटतं आपलं माहूरचं जे ठाणं आहे त्यांची बहीण, म्हणजे त्या देवतेची बहीण म्हणून, किंवा आपल्याकडे मोठा देवी आहे. तर या सगळ्या स्थानांचं महात्म्य आहे आणि अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे. तुम्ही जेव्हा लहान होता तेव्हा हे मंदिर कसं होतं? खूप छोटंसं, म्हणजे एक माणूसच त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेईल असं ते त्या काळचं मंदिर होतं. रस्ता बी नव्हता आणि कसं तरी कड्यातून माणसं त्या ठिकाणी जायचे हां. आणि एक माणूस दर्शन घेतल्यानंतर दुसरा माणूस यायचा. बरोबर. परंतु जी गावाची जी भक्ती होती आणि भक्तीतून जी एक शक्ती त्या ठिकाणी गावाला मिळाली. हो. म्हणजे गावामध्ये प्रत्येक परिवारामध्ये नोकरीला असणं, प्रत्येक परिवार नोकरीला असून सुखी असणं, म्हणजे देवीच्या कार्यक्रमामध्ये प्रत्येक गावानं त्या ठिकाणी प्रत्येक घरातल्या प्रत्येक व्यक्तीनं भाग घेणं. जशी आमच्या गावामध्ये एप्रिल महिन्यामध्ये यात्रा असते. यात्रेमध्ये परदेशात सुद्धा आमच्या गावातले काही आहेत, तर परदेशातली व्यक्तीसुद्धा आमची यात्रेच्या दिवशी एप्रिल महिन्यामध्ये जी यात्रा असते, खूप मोठी यात्रा आमची भरते. त्या यात्रेमध्ये आमच्या गावच्या सर्व मुली ज्या सासरी असतात त्या मुली, सर्व नोकरदार वर्ग त्या ठिकाणी गावात येतो. मोठ्या प्रमाणामध्ये कावडीची मिरवणूक त्या ठिकाणी होते. खूप असे कार्यक्रम असतात. नगर जिल्ह्यामधला सर्वात मोठा हंगामा म्हणून कोल्हार कोलूबाईचे यात्रा अगदी फेमस आहे. तिथे तुमचा जो कुस्त्यांचा आखाडा असतो, कुस्त्यांचा हंगामा, तर अगदी महाराष्ट्राच्या बाहेरचे पण पैलवान येतात. आणि त्याचं एक वैशिष्ट्य, आम्ही जेव्हा तिथे आलो तेव्हा आम्हाला कळलं की म्हणजे एखादा कुस्तीमध्ये मल्ल हरला तरीही त्याला मोबदला किंवा बिदागी दिली जाते, त्याचा गौरव केला जातो, कारण त्याने मेहनत केलेली असते ना. इतकी वर्ष तो शरीर संपदा कमवत असतो, त्यामुळं त्याच्या कष्टाची जाणीव गावकऱ्यांना असते आणि त्याचंही कौतुक तिथे केलं जातं. म्हणजे खरं तर महाराष्ट्रातलं कदाचित कुस्त्याच्या बाबतीतलं हे पहिलं गाव आहे जिथं कुस्ती विजेत्यालाही रक्कम दिली जाते आणि पडणाऱ्याला देखील सन्मानाने त्या ठिकाणी रक्कम दिली जाते. अरे वा. कारण आमच्या देवीचा जो आशीर्वाद आहे तो आशीर्वादच असा आहे की प्रत्येकाचं कल्याण व्हावं, प्रत्येकाला चांगली सद्बुद्धी यावी आणि प्रत्येकाचा विकास व्हावा. मग आमची गावकरी मंडळी हा विचार करते, 2 जण लढत असेल तर एकाला पडावंच लागणार आहे, पण जो पडेल त्याचा देखील, तो आलेला कोल्हापूरवरून असतो किंवा हरियाणापासून दिल्लीपासून आमच्याकडं पैलवान येतात, मग त्या व्यक्तीला तिथपर्यंत जाण्याचं तरी किमान आपण मोबदला दिला पाहिजे. असं एक मोठ्या अंतकरणाने, मोठ्या मनानं गावकरी त्या ठिकाणी पडणाऱ्या व्यक्तीलाही पैसे देतात आणि कुस्तीमध्ये जिंकलेल्या पैलवानाला देखील मान सन्मान देतात. हो. आणि शिवाजीराव, खरं म्हणजे सगळेजण या मंदिरासाठी काहीतरी देत असतात. म्हणजे अनेक जण पहिला पगार हा तिथे काहीतरी कामासाठी, अनेकांनी पायऱ्यांसाठी, जनरेटरसाठी किंवा काय सभामंडप असेल, या सगळ्यांसाठी भरभरून दान दिलेलं आहे आणि देवीनेही त्यांचं दान स्वीकारलेलं आहे. त्यांनाही समृद्धी या सगळ्या आशीर्वादामुळे मिळालेली आहे. वरपर्यंत आता बस पण जाऊ शकते, 4 चाकी वाहनं सगळे जाऊ शकतात आणि पायी जाणाऱ्यांसाठी पण तुम्ही छानपैकी तो पूर्ण असा कॉन्क्रीटचं एक सेटअप तयार केलेला आहे. वरपर्यंत पाणी आहे, वीज आहे आणि आता समोरच्या टेकडीवर तुम्ही आता खूप मोठ्या प्रमाणात वडाची झाडं लावण्याचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. मला वाटतं आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार पण आले होते. कधी झाला होता तो कार्यक्रम? आपण गेल्या 4 वर्षापूर्वी कोलूबाई मातेच्या गडावरील महादेव मंदिर परिसरामध्ये 500 वडाची भगवान शंकराची पिंड बनवली आणि एक संकल्पना वेगळी होती की आपल्याला सर्वप्रथम 10 झाडं लावण्याचा आमचा मानस त्या ठिकाणी होता. परंतु त्या ठिकाणचं भोलेनाथाचं देवस्थान, म्हणजे त्या देवस्थानाची ख्याती अशी आहे की जे सामान्य माणूस 12 ज्योतिर्लिंगाला जाऊ शकत नाही, ती व्यक्ती जर कोलारच्या डोंगरावर येऊन त्या महादेवाचा अभिषेक केला तर 12 ज्योतिर्लिंगाचं मिळणारं पुण्य त्या ठिकाणी आपल्याला मिळू शकतं, असं कुठल्या तरी ग्रंथामध्ये आमच्या पूर्वजांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं. आणि मग 10 झाडं लावण्याचा आमचा मानस, त्या ठिकाणी आम्ही दर्शन घेतल्यानंतर तो मानस आमचा बदलला आणि तो 500 झाडावर गेला. आणि 500 झाडं लावण्यासाठी ज्यावेळेस आम्ही JCB मशीन त्या ठिकाणी नेलं, त्यावेळेस ईश्वराची बुद्धी अशी की आम्हाला त्या पिंडीच्या आकारामध्ये ती झाडं लावावीत
अशी आमच्या मनामध्ये अचानक संकल्पना आली. आणि मग संकल्पना आल्याच्या नंतर आम्ही त्या ठिकाणी झाडे लावण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस पद्मश्री पोपटराव पवारसाहेब त्या ठिकाणी आले. पाटोद्याचे सरपंच भास्कररावजी पेरे पाटील साहेब त्या ठिकाणी आले. अरे वा. पद्मश्री अण्णा हजारे साहेब ते आमचे एक सैनिक असल्यामुळं ते आमचे एक मार्गदर्शक म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो की त्यांनी देशाला अनेक चांगले नियम कानून बनवण्याचा त्यांनी तो मार्ग स्वीकारला. त्यामुळे अनेक जनकल्याणाची कामं झाली. ही मोठमोठी व्यक्तींकडे पाहिल्यानंतर आपणही जीवनामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आणि ही संकल्पना ज्यावेळेस मोठी व्यक्ती आमच्या गावामध्ये येते, ज्यावेळेस त्यांचे विचार आमचे तरुण ऐकतात, तर ते प्रत्येकाला असं वाटतं की आपण गावासाठी आपल्या काहीतरी करायलाच पाहिजे. आणि मग सर्वजण ज्यावेळेस धाव घेतात त्यावेळेस आदर्श गावची आमची संकल्पना लवकरच पूर्ण होईल असं आमचा मानस आहे. नक्कीच. आणि हा जो महादेवाचा डोंगर आहे तो म्हणजे देवीच्या मंदिरापेक्षा पण जास्त उंचावर आहे. तिथे रस्ता पण खरं सगळा सध्या तर मुरमाच आहे, पण तुम्ही नव्यानं तो रस्ता पण करणार आहात. झाडांसाठी पाणी फार महत्त्वाचं असतं. हे आता तुमची झाडं 10-12 फुटांपेक्षा जास्त वर गेलेली आहेत. पाणी कुठून आणलं एवढ्या उंच डोंगरावर? आता आम्ही ज्यावेळेस झाडं लावण्याचा निर्णय घेतला तर आम्ही डोंगराच्या पायथ्याला एक बोर घेतला. आणि बोर घेतला 300 फूट बोर घेतला, परंतु एक थेंब पाणी लागलं नाही. मग पाणी लागलं नाही तर आमच्याबरोबर असलेला आमच्या ग्रुपमधील काही व्यक्ती म्हटले की आपण देवासाठी झाडं लावतोय आणि आपल्याला पाणी लागलं नाही. तर मग देवावर थोडी शंका घेतल्यासारखं. तर मला असं वाटलं की देव एवढ्या सहज पावत नसतो, आपण हार मानायची नाही. आम्ही त्या बोरमध्ये मोटर टाकली आणि डोंगरावर त्या ठिकाणी पाईपलाईन केली आणि टँकरने पाणी आणून बोरमध्ये टाकायचं. मग अर्धं टँकर आमचं बोरमध्ये जिरून जायचं आणि अर्धं पाणी आमचं वरती जायचं. परंतु आम्ही ती जिद्द सोडली नाही. ती जिद्द ठेवल्यामुळं खऱ्या अर्थानं आज गर्भगिरी वडराई त्या ठिकाणी फुललेली आहे. कारण ईश्वर एवढ्या सहज पावणार नाही किंवा माणसाने पावण्याची आशाही ठेवू नये. कर्म आपण करत राहा, जिद्दीने पुढं चालत राहा. नक्कीच एक दिवस आपल्याला ईश्वर मिळाल्याशिवाय राहणार. एका डोंगरावर 500पेक्षा जास्त वडाची झाडं हे खूप कौतुकास्पद आहे. असं फार कमी ठिकाणी बघायला मिळेल. वडाची झाडं असतात, पूर्वी रस्त्याच्या दुतर्फा वडाची झाडं असायची. आपल्याच नगर जिल्ह्यात जन्मलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्यांनी रस्ती वनीकरण करून झाडं लावून पांथस्थांची रस्त्याने जाणारे जे लोक आहेत त्यांना सावली मिळावी, पाणी मिळावं, त्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून धर्मशाळा हे खूप मोठं काम केलं होतं. पण अलीकडच्या काळामध्ये दुष्काळामुळं झाडं कमी होत गेली, वृक्षतोड झाली, लोकांना उदरनिर्वाहाचं साधन राहिलं नव्हतं, म्हणून बऱ्याच गोष्टी झाल्या. पण कोरोनाच्या काळामध्ये आपल्या लक्षात आलं की झाडं असतील तरच आपल्याला ऑक्सिजन मिळेल, झाडं असतील तरच पाऊस पडेल, झाडं असतील तरच गाव समृद्ध होऊ शकेल. आणि म्हणून तुम्ही हा सगळा गेल्या काही वर्षांपासून जय हिंद फाउंडेशनच्या माध्यमातून वनीकरणाचा मोठा संकल्प सोडलेला आहे. शिवाजीराव, तुम्ही मध्ये वृक्षदिंडी पण काढली होती ना? आपण अहमदनगर येथून पद्मश्री पोपटरावजी पवारसाहेब यांच्या हातानं श्रीफळ फोडून 35 गावामध्ये 2,500 रुपये किमतीचं वडाचं झाड, खूप असं प्रचंड विशाल वडाचं झाड होतं ते. एक वडाचं झाड आणि 11 फळझाडं अशी आम्ही 32 गाड्यामध्ये 32 झाडं आणि त्याला तिरंगे ध्वज लावून गाडी सजवून आम्ही अहमदनगरमधून रॅलीचं सुरुवात केली. आणि आपल्या वन विभागाच्या DFO सुवर्णताई माने मॅडम यांनी त्या ठिकाणी स्वागत केलं. अनेक ठिकाणी प्रत्येक ज्या आम्ही चिचोंडीपर्यंत जाण्यापर्यंत जेवढी गावं आली प्रत्येक गावामध्ये खूप त्या झाडांचं स्वागत करण्यात आलं, पूजा करण्यात आली. कारण आपण पाहतोय की वडाचं झाड हे राष्ट्रीय वृक्ष आहे. आणि राष्ट्रीय वृक्ष काही दिवसानंतर विद्यार्थ्यांना आपण जर पुस्तकामध्ये चित्रात दाखवायची वेळ येऊ नये असं मला कुठंतरी जाणवलं की ही राष्ट्रीय वृक्ष आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला भविष्यामध्ये जर ते संपून गेले तर आपल्याला विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये दाखवावं लागतील. म्हणून आपण की अहमदनगर जिल्ह्यामध्ये जेवढे राष्ट्रीय वृक्ष आपल्याला जास्तीत जास्त लावता येतील तेवढे त्या ठिकाणी जास्तीत जास्त लावायचे. त्याबरोबर इतर झाडं देखील लावायची. कारण आपण पाहतो रोजच्या जीवनामध्ये आपण विचार करीत नाही, झाडांचे फायदे आपल्याला आठवत नाहीत कदाचित. जेव्हा गरज पडते तेव्हाच आठवतं. परंतु जर मोठा विचार केला तर एक झाड आपल्याला फुल देतंय, एक झाड आपल्याला फळ देतंय, एक झाड आपल्याला औषध देतंय, एक झाड आपल्याला सौंदर्यासाठी जी प्रसाधनं बनतात ते देतंय आणि सगळी झाडं मिळून आपल्याला ऑक्सिजन देतात. म्हणजे ह्या
भारत मातेचा, या पृथ्वीचा खरा जाणता माणूस आहे आणि ह्या माणसासाठी झाडं एवढं काही करतात. मग माणसं झाडं का लावत नाही किंवा माणसं झाडं का तोडतात? आपण तोडतो आणि लावत नाही. म्हणून आपण मोठ्या प्रमाणात झाडं लावली पाहिजेत. आणि कोरोनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी प्रत्येक माणसाला ऑक्सिजनची किंमत त्या ठिकाणी कळालेली आहे. तेव्हापासून ही चळवळ थोडी गतिमान होताना दिसत आहे, परंतु अजून गतिमान करणं गरजेचं आहे. कारण भारत देशामध्ये जर पाहिलं तर प्रत्येक माणसामागं आज 4 झाडं आपल्याकडं आहेत आणि इतर देशामध्ये 100हून अधिक एका व्यक्तीच्या मागं झाडं आहेत. म्हणजे त्या देशाचं, आपण आता दुसऱ्या देशाला आपण ज्यावेळेस म्हणतो तो समृद्ध देश आहे, परंतु आपण समृद्धीपासून मागं का आहोत याचाही आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण जेवढी झाडं जादा लावतो, कारण झाडं कमी पडल्यामुळं पहा आपल्या देशामध्ये पाऊस पडत नाही, म्हणजे दुष्काळ पडतो. आणि जर पाऊस पडला तर महापूर येतो, म्हणजे पुन्हा नुकसान होतं. म्हणजे आपण काही जरी केलं तर आपण नुकसान झालेलं आपल्याला चित्र दिसतंय. आणि याचं पर्यावरणाचं संतुलन जर आपण ठेवलं तर मला असं वाटतंय महापूर येणार नाही किंवा दुष्काळ पडणार नाही आणि आपला खऱ्या अर्थानं बळीराजा सुखी होईल. आणि बळीराजा जर सुखी असेल तर ही पृथ्वीवरील प्रत्येक सजीव, मला वाटतं असं की आनंदीच राहील. जमिनीची धूप हा देखील मोठा प्रश्न आहे की पाणी पावसाचं पडलं तर त्या वेगानं तो सगळा लोंढा निघतो आणि ती सुपीक मातीवरचा जो थर असतो तो निघून जातो. झाडांमुळे धूप कमी व्हायला पण मदत होते. वडाची झाडं तर हजारो वर्ष जगू शकतात आणि खूप मोठी जमिनीची देखील धूप थांबवण्याचं एक मोठं काम या झाडांमुळे होत असतं. अलीकडच्या काळामध्ये अनेक जण आता तुमच्याकडे यायला लागलेली आहेत. म्हणजे कोलुबाईचं कोलार हे आदर्श गाव म्हणून आता जसं असं लोकांना माहिती व्हायला लागलं आहे. वडाची झाडं लावण्याची मोहीम लोकांपर्यंत पोहोचू लागलेली आहेत. तशी आता बाहेरची मंडळी पण तिथे बघायला येत असतील ना? खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या वर्षीपासून वडराई खुलल्यापासून आणि सुंदर अशी फुलझाडं झाल्यापासून, सुंदर मंदिर त्या ठिकाणी होत असल्यापासून आमच्या गावामध्ये अनेक बाहेरील मोठमोठी व्यक्ती त्या ठिकाणी येतात. आणि कोलुबाई मातेचं जे देवस्थान आहे, खरं तर कोलुबाई माता मोठा देवीची मोठी बहीण आहे. आणि या दोन्ही मातेचं महत्त्वाचं ठाणं, जसं आपण सांगितलं, माहूरगडची माय रेणुका. त्यामुळं जे लोक मोठा देवीला जातात त्यांचा साधारण तिथं गेल्यानंतर मोठा देवीची बहीण कोण असेल, मग कोलुबाई माता असेल, मग कोलुबाई मातेकडे आशीर्वाद घेण्यासाठी लोक येतात. आणि मग हे महाराष्ट्रामध्ये आमचे जे गावातील मंडळी आहे, जो आमच्या गावचा एक फोटो जरी आपण पाहिला तर तो फोटोसुद्धा माणसाला आकर्षित करतो की आपण या ठिकाणी जायला पाहिजे. आणि आता आम्ही खूप ठिकाणी व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, यावर आम्ही त्या ठिकाणी यूट्यूब चॅनल असेल, यावर आम्ही थोडासा त्या ठिकाणी जोर द्यायला सुरू केलेला आहे. कारण गावामध्ये ज्यावेळेस पर्यटक मोठ्या प्रमाणात येतील तर निश्चित स्वरूपात गावाचा विकास आणखीन गतीने त्या ठिकाणी होऊ शकतो. ज्यावेळेस एक व्यक्ती बाहेरून गावात येतो, त्याने काही जरी घेतलं नाही तर पाण्याची एक बॉटल तरी त्या ठिकाणी माणूस घेत असतो. किंवा इतर काही गोष्टी, जसं ग्रामीण भाग आहे, ग्रामीण भागामध्ये भाजीपाला असतो, असे भाजीपाल्याचे स्टॉल भविष्यामध्ये आमच्या गावात लागतील, जेणेकरून ताजी भाजी म्हणून लोक दर्शनाला आले, फिरायला आले, ते घेऊन जातील. म्हणजे गावच्या विकासात पर्यटकांचा येणाऱ्या काळामध्ये मोठा वाटा असेल. आणि आम्हालाही पर्यटकांचं स्वागत करण्याचा खूप मोठा आनंद आहे, कारण आमच्या गावची संस्कृती खूप चांगली आहे. येणाऱ्या व्यक्तीला आम्ही खूप जीव लावतो. ज्यावेळेस एक 20 वर्षापूर्वीचा काळ होता, आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये 2 कोल्हार आहेत, एक भगवती मातेचं कोल्हार आणि एक कोलुबाईचं कोल्हार. तर नगरवरून कोलुबाईच्या कोल्हारला येण्यासाठी 20 रुपये तिकीट आणि भगवती कोल्हारला जाण्यासाठी 30 रुपये तिकीट. मग अनेक लोकांना त्या गावात जायचं असतं, पण ते आमच्याच बसमध्ये बसतात. आणि बसमध्ये बसल्यानंतर माणूस हुशार असतो की 20 रुपये कंडक्टरने सांगितलं, 20 रुपये तिकीट घेतलं, त्याला वाटतं 30 तिकीट आहे, कंडक्टरलाच काहीतरी समजत नाही, काय माझे 10 वाचले आणि तो पोहोचला आमच्या गावामध्ये. आता आमच्या गावामध्ये आल्याच्या नंतर त्याने खाली उतरल्यानंतर पाहिलं की इथं आपलं गाव नाही, परंतु आमच्या गावच्या मंडळींनी त्या व्यक्तीला देवळामध्ये जेवणाची व्यवस्था, राहण्याची व्यवस्था, दुसऱ्या दिवशी सकाळी इथपर्यंत की महिला जर आली तर आमच्या गावाने त्यांचा साडी देऊन देखील सत्कार करून दुसऱ्या दिवशी पाठवलेला आहे. म्हणजे एवढं चांगल्या संस्कृतीचं गाव आहे असं आपण म्हणतो. आणि अलीकडेच स्वागत अहमदनगर हेरिटेज वॉक आणि अहमदनगरच्या आर्मी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तिथे भेट दिली आणि तुम्ही सगळी मंडळी, गावकरी मंडळी जमली, उत्साहानं स्वागत केलं, भजन म्हटलं आणि नंतर तुमच्या महादेवाच्या मंदिर असलेल्या डोंगरावरती तिथे लिंबाची पण 51 झाडं मला वाटतं लावली. लोकांचा सहभाग पण महत्त्वाचा असतो. लोक जेवढे स्वतःहून या सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी होतात तेवढा तो उपक्रम जास्त काळ टिकतो.
त्यामुळे कायमस्वरूपी तो फायदा, ज्याला आपण शाश्वत विकास म्हणतो, तशा पद्धतीची प्रगती आपल्याला दिसून येते. या पुढच्या काळात काय काय तुमचे आता उपक्रम किंवा काय काय तुमची पुढची कामं आता असणार आहेत? आता आम्ही हा उन्हाळा संपला, या वर्षीचा उन्हाळा आपण खूप कठीण उन्हाळा म्हणून अनुभवलेला आहे. हो. 43 डिग्रीहून अधिक तापमान आपल्या नगर जिल्ह्याचं मध्ये झालं होतं. आणि त्या काळामध्ये अनेक ठिकाणी आपण लग्न समारंभाला गेल्याच्या नंतर लोकांच्या मनामधनं असा विचार ऐकू यायचे की उन्हाळा फार कडक गेलेला आहे, आपण पावसाळ्यामध्ये झाडं लावली पाहिजेत, आपल्या गाडीला सावलीला झाड आपण शोधत असतो. आणि मला कुठंतरी असं वाटायचं की हा पावसाळा खूप चांगला व्हावा. आणि जेवढी माणसांना समजतंय की उन्हाळा कशामुळं कडक होत चाललेला आहे, तापमान का वाढत चाललं आहे, तर ही सगळी माणसं झाडं लावतील असं मला वाटत होतं. परंतु ज्यावेळेस पाऊस सुरू झाला तर प्रत्येक माणसाला आता असं वाटायला लागलं की सुंदर वातावरण तयार झालेलं आहे, म्हणजे माणूस विसरायच्या दिशेने दिसायला लागला. तर मी त्या ठिकाणी एक संकल्पना, मी 2-3 मित्र बसल्यानंतर मी त्यांना संकल्पना सांगितली की माणसं विसरत आहेत, तर आपण काय केलं पाहिजे. मग आम्ही त्या ठिकाणी ठरवलं, काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना वाटतं की आपण झाडं लावली पाहिजेत, परंतु झाडं लावायची कुठं. मग आम्ही ठरवलं की ज्या व्यक्तींना नगर जिल्ह्यातून झाडं लावण्याची इच्छा आहे त्या व्यक्तींसाठी आपल्या गावामध्ये आपण जागा उपलब्ध करून द्यायची. त्यांनी झाडं घेऊन यायची, त्यांनी त्या ठिकाणी लावायची, त्याचं संवर्धन आम्ही करणार. काही व्यक्ती अशा आहेत की त्यांना झाडं डोनेट करायची इच्छा आहे, त्यांच्याकडे लावण्यासाठी वेळ नाही. मग ज्यांना डोनेट करायचे असतील त्यांनी आमच्याकडे जय हिंद वृक्ष बँकेकडे झाडं द्यावीत, ती आम्ही स्वीकारू आणि ती आम्ही त्या ठिकाणी लावून त्याचं संवर्धन करू. काही माणसं अशी आहेत की त्यांना डोनेट करायला वेळ नाही आणि झाडे आणायला वेळ नाही आणि लावायला वेळ नाही. अशा व्यक्तीसाठी आम्ही जय हिंद फाउंडेशनचा बँकेमध्ये खातं उघडून QR कोड तयार करून घेतला की ज्या व्यक्तींना हे सगळं करण्यासाठी वेळ नाही, ते घरबसल्या 2 झाडं 1 झाडासाठी जी त्यांची इच्छा असेल त्यांनी जर त्या ठिकाणी डोनेशन पाठवलं तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते झाड त्या ठिकाणी लावायचं आणि त्या झाडाचा फोटो त्यांच्यापर्यंत पोहोच करायचा. अशा पद्धतीचं आम्ही नियोजन केलंय का की परत असं कोणी म्हणायला नको की माझ्याकडे वेळ नव्हता, मला जागा सापडली नाही, की कारण माणूस खूप जादा सबबी सांगायला तुम्ही जागाच ठेवली. प्रत्येक कारणाचं उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय. ज्यांना जे योग्य वाटेल त्यांनी त्याचा शोध घेऊन आम्ही त्यांची संकल्पना पूर्ण करण्यासाठी प्लॅनिंग केलेलं आहे. भविष्यामध्ये आज पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक वडाचं गाव म्हणून कोल्हार त्या ठिकाणी पुढं आलेलं आहे. 620 वडाची झाडं आज आमचे 4 वर्षाच्या आयुष्याचे आहेत. म्हणजे आपण ज्यावेळेस एखाद्या गोष्टीला फ्लॅश करतो तर ते लावल्याबरोबर लगेच फ्लॅश करणं योग्य नसतं, म्हणून आम्ही 4 वर्ष पहिलं त्यांना वाढवलं आहे आणि त्याच्यानंतर तालुक्यातला अंदाज घेऊन आमचं गाव वडाचं गाव आज तालुक्यामध्ये झालं आहे. भविष्यामध्ये आमची संकल्पना आहे की आम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्येही 1 नंबरचं वडाचं गाव म्हणून त्या ठिकाणी करणार आहोत आणि महाराष्ट्रात देखील 1 नंबर वडाचं गाव करण्याचा मानस आहे आणि भारत देशामध्ये सुद्धा 1 नंबर वडाचं गाव आम्ही करणार असा आमचा ठाम विश्वास आहे. ज्या वेळेस लोक उन्हाळ्यामध्ये महाबळेश्वरकडे धाव घेतात, ती धाव कोल्हार कोलुबाईचे इकडं करण्याचा मानस आमचा त्या ठिकाणी आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्याकडे डोंगर आहेत आणि ती डोंगर जर मोठ्या प्रमाणात हिरवीगार केली तर नगर जिल्ह्याचं महाबळेश्वर या ठिकाणी होईल. अनेक त्या ठिकाणी हॉटेल होऊ शकतात, अनेक पर्यटक त्या ठिकाणी येऊ शकतात. म्हणजे एक गोष्टीचं कल्याण करायला गेलं तर प्रत्येकाचं कल्याण त्याच्यामध्ये मिळत असतं. म्हणून आमचा मानस आहे की देशात सर्वाधिक राष्ट्रीय वृक्ष असलेलं कोल्हार कोलुबाईचं हे गाव येणाऱ्या 5 ते 7 वर्षांमध्ये आपण त्या ठिकाणी सिद्धीस नेण्याचा मानस आमच्या सर्व गावकऱ्याचा आहे, सर्व तरुणांचा आहे. गावातल्या प्रत्येक व्यक्तीला या कामामध्ये खूप आनंद मिळतो आणि ते या कामामध्ये जिद्दीने सहभाग घेतात. याचा देखील आम्हाला खऱ्या अर्थानं खूप गौरव वाटतो, अभिमान वाटतो. शिवाजीराव, खरं फार मोठी गोष्ट म्हणजे वडाच्या झाडासाठी म्हणून हे गाव ओळखलं जाईल. सगळ्यात जास्त वडाची झाडं नगर जिल्ह्यामध्ये संगमनेरजवळ पेमगिरी, पेमगड शहागड नावाने प्रसिद्ध आहे. तिथे महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं झाड, जवळजवळ पूर्वी तर 4 एकर क्षेत्रावर ते वडाचं झाड होतं. आता जवळजवळ 2-2.5 एकरापर्यंत ते कमी झालेलं आहे. पण एवढी मोठी झाडं मला वाटतं दुसरीकडे फार कमी ठिकाणी, कलकत्त्याला वगैरे काही झाडं आहेत, पुण्यात एखाद्या ठिकाणी बघायला मिळतं. पण आपल्याकडे नगर शहराजवळ कापूरवाडी नावाचा तलाव आहे, त्या भिंतीजवळ पण खूप जुनी वटराई आहे. पण अलीकडच्या काळामध्ये वडाची देशी झाड आपण ज्याला म्हणतो तशा पद्धतीची फारशी लागवड होताना दिसत नव्हती. तुमच्यामुळे ती वाढलेली आहे.
तुम्ही पर्यटनाच्या अंगानं पण आता या सगळ्यांकडे बघता आहात. म्हणजे जसं महाबळेश्वर तसं कोलुबाईचं कोलार आता काही वर्षांनी लोकांना आकर्षित करायला लागेल. तुम्ही आता मंदिरं पण खूप छान बांधली आहेत ना. सुरुवातीला गावाच्या प्रारंभीच दोन्ही बाजूनी जसं काही ओवरे असतात, एखाद्या तीर्थस्थळी आपण जातो तेव्हा दोन्ही बाजूला पूजा साहित्य किंवा देवदेवतांची मंदिरं तशा स्वरूपाचं पण आता तिथे आता तुम्ही नियोजन केलेलं दिसतंय. तुमचा सगळा परिसर खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे धार्मिकदृष्ट्या ऋषींचं पण एक स्थान आहे ना जवळपास. जे आपल्या ग्रंथामध्ये कौंडण्य ऋषी महाराजांनी ज्या ठिकाणी तप केलेलं होतं हो. ते मंदिर देखील अनेक ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. ते मंदिर सुद्धा आमच्या गावातील 2 डोंगराच्या मध्यभागी खूप सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी गावकऱ्याच्या माध्यमातून केलेलं आहे आणि त्या तलावाच्या जवळच मंदिर आहे. म्हणजे जुन्या काळामध्ये ज्यावेळेस ही जी डोंगर आहेत खूप हिरवाईने नटलेली असावीत, हो कारण ऋषीमुनी त्यावेळेस अशा ठिकाणी येत होते ज्या ठिकाणी फार माणसाची वर्दळ नसायची, कारण तप करायचं असल्यानंतर वर्दळ योग्य नसती. कौंडण्य ऋषींचं ठाणं आमच्या गावामध्ये आहे. कौंडण्य ऋषींची यात्रा देखील आम्ही त्या ठिकाणी भरवतो आणि त्या परिसरातील प्रत्येक नागरिक सायंकाळच्या वेळेस त्या कौंडण्य ऋषी मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम सातत्याने चालतो. गावातील जे मंदिर आहेत, विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर, पाथर्डी तालुक्यात 1 नंबरचं मंदिर आम्ही त्या ठिकाणी केलंय. अरे वा. आम्ही जी कामं करण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आम्ही नंबर गाठवण्याचाच प्रयत्न करतो, कारण काम प्रत्येक माणूस करतो, पण काम करत असताना काम करायचं म्हणून करायचं आणि खुश होऊन काम करायचं, ह्या 2 गोष्टी असतात. म्हणून आम्ही विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर तालुक्यात 1 नंबरचं मंदिर असं केलंय. हनुमान मंदिर देखील आमच्या गावचं दक्षिणमुखी हनुमान मंदिर, राधा कृष्णांच्या हस्ते ते मंदिर झालेलं आहे. जुन्या काळामधले पाथर्डी तालुक्यात 2च मंदिरं त्यांनी बांधली होती. एक हनुमान टाकळी म्हणून एक गाव आहे, रामदासांच्या माध्यमातून हो, हो. हनुमान टाकळी त्या ठिकाणी एक भव्य दिव्य मंदिर आहे आणि हे कोल्हार गावचं ते हनुमान मंदिर, त्याला आम्ही खूप सुंदर असे त्या ठिकाणी प्रतिकृती त्या ठिकाणी तयार करत आहोत. त्याचं काम चालू आहे. कोलुबाई गडही खूप सुंदर पद्धतीनं सजवायचं काम चालू आहे. आता महादेव मंदिर जे आपण 500 वडाच्या झाडामध्ये आपण करत आहोत, ते मंदिर देखील आमचा त्या ठिकाणी आम्ही प्लॅन तयार करतोय की केदारनाथ, आपण ज्या ठिकाणी केदारनाथ म्हटल्यानंतर आपल्या देशाचं सर्वात मोठं देवस्थान महादेवाचं म्हणून आपण त्याकडे बघतो. हो. तर हे आमच्या गावचं जे आहे की 12 ज्योतिर्लिंगाचं मेन ठिकाण म्हणून वास्तव्य त्या ठिकाणी आहे, त्याला देखील प्रति केदारनाथ असं मंदिर करण्याचा आमचा मानस त्या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे. त्याची आम्ही 3D तयार केलेली. भविष्यात आम्ही ते काम सुरू करणार आहोत, कारण जी माणसं केदारनाथला जाऊ शकत नाही ते जर कोल्हारला आले आणि त्यांना जर केदारनाथची प्रतिकृती त्या ठिकाणी मिळाली आणि तेवढेच आशीर्वाद जर मिळाले तर खऱ्या अर्थाने त्यांचंही जीवन उज्ज्वल होईल, कारण एवढ्या दूर जाणं प्रत्येकाला शक्य होत नाही. मग जे तिथं जाऊ शकत नाही त्यांना आम्ही त्या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देणार आहोत, कारण महादेवाचं ठाणं आमच्या गावातलं देखील खूप जागृत देवस्थान म्हणून आहे. तर त्याच्याबद्दल मी एक छोटंसं गोष्ट सांगेल. ज्या ठिकाणी शिवलिंग प्रस्थापित केलं गेलं, तर कोणीतरी त्या ठिकाणी बघितलं की या शिवलिंगच्या त्या शिवलिंग प्रस्थापित करताना कोणी सोनं टाकलं, कोणी पैसे टाकले, त्या मूर्तीच्या खाली टाकतात तेव्हा, आणि म्हणून कोणीतरी 2-3 जणांनी ते पाहिलं की इथं सोनं आहे, आज सकाळीच मूर्ती बसवलेली आहे, आपण संध्याकाळी जाऊन ती मूर्ती काढून घेऊ आणि सोनं काढून घेऊ, परत आहे तसं करू, असा प्रयास कोणीतरी त्या ठिकाणी केला. आणि त्या वट्यापर्यंत गेल्याच्या नंतर त्यांना भोलेनाथाचं दर्शन झालं. म्हणजे भोलेनाथाचं दर्शन झाल्यानंतर त्यांनी खोरं टिकाव त्याच ठिकाणी टाकलं आणि ते त्या ठिकाणाहून निघून गेले आणि त्या देवस्थानासाठी त्यांनी सत्कार्य त्यांनी केलं. म्हणजे जागृत देवस्थान आपण त्याला म्हणतो. माझाही अनुभव आहे की चांगली प्रार्थना जर केली तर निश्चित स्वरूपात देव ऐकल्याशिवाय राहत नाही आणि चांगलीच प्रार्थना प्रत्येकाने करावी आणि प्रत्येकाचं जीवन उज्ज्वल व्हावं, यासाठी खऱ्या अर्थानं कोलुबाई माता आणि महादेव आमच्या गावाला प्रसन्न आहेत आणि सर्वांनाच ते प्रसन्न व्हावेत यासाठी आमची धडपड आहे. एका बाजूला आगडगाव आहे जिथं काल भैरवनाथाचं फार जुनं मंदिर आहे. त्यानंतर एका बाजूला मिरी आहे जिथे मिरीकरांचं आता एक सरदार मिरीकरांचं म्युझियम तिथे झालेलं आहे. चर्च जुनं आहे. त्यानंतर शिराळ चिचोंडी, तिथे राष्ट्रसंत आचार्य आनंद ऋषीजी महाराजांचा जन्म तिथे झाला आणि आता एक मोठं तिथे आनंद तीर्थ नावाचं एक तीर्थस्थळच निर्माण होत आहे. सगळ्या लोकांना, धार्मिक किंवा पर्यावरणाच्या दृष्टीने आवड असणाऱ्या लोकांना 1-2 दिवस त्या परिसरात राहून उत्तम अनुभूती मिळू शकेल. येत्या काळामध्ये ही सगळी ठिकाणं विकसित होणार आहेत. उत्तम रस्ते झालेले आहेत,
राहण्याची, जेवणाची किंवा ही सगळी परिसरातली ठिकाणं दाखवण्याची व्यवस्था झाली तर मला वाटतं नक्कीच पर्यटनाचा देखील एक मोठा व्यवसाय त्या परिसरामध्ये वाढू शकेल आणि त्यानिमित्ताने सुबत्ता सगळ्या कुटुंबांना मिळू शकेल, तरुणांना रोजगार मिळू शकेल आणि त्यातून सगळा कायापालट आपल्याला झालेला दिसू शकेल. शिवाजीराव, तुम्ही सैन्य दलात होतात. पुढच्या पिढ्यांमध्ये पण देशासाठीचं प्रेम किंवा देशासाठी लढण्याची एक आस मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. पुढच्या पिढीतले सैनिक घडवण्यासाठी तुमचे काय प्रयत्न सुरू आहेत? आज माझ्या गावामधून एवढे सैनिक असताना 100 मुलं आज रोज व्यायाम करतात सैन्यामध्ये जाण्यासाठी. आणि सैन्यामध्ये जर माणूस गेला तर माझ्या मते तो माणूस एक सक्षम नागरिक, आपण ज्याला म्हणतो सक्षम नागरिक बनतो. म्हणजे इकडं कितीही बिघडलेला तरुण असेल तर तो जर सैन्यामध्ये गेला तर त्याचं विचार बदलतात, शिस्त लागते, त्याला शिस्त लागते आणि प्रशासनाचा एक आदर त्याच्यावर पडलेला असतो. आणि ही शिस्त त्या तरुणाला ज्यावेळेस तो निवृत्त होतो किंवा सुट्टीवर येतो तर त्याचा एक चालण्याची पद्धत, त्याची बोलण्याची पद्धत ही एक वेगळी असते. म्हणजे एखादी वृद्ध व्यक्ती आली तर त्या व्यक्तीसंग आपण मान देऊन सन्मानानं बोललं पाहिजे. छोटी व्यक्ती असेल त्याच्यासंगही प्रेमानं बोललं पाहिजे. ही सैन्याची एक जी शिस्त आहे ही खूप मोठी शिस्त आहे. आणि आमच्या गावात जवळपास 70% घरांमध्ये सैनिक असल्यानं आमच्या गावात शिस्त खूप चांगली आहे आणि शिस्तीबरोबर व्यसनमुक्त. कारण आज सर्वात मोठा विषय जर पाहिला तर आपण जे पदार्थ खातोय याच्यात 90% केमिकलचा वापर केला जातोय. आणि मग हे केमिकल खाल्ल्याच्या नंतर जर आपण सशक्त राहायचं असेल तर व्यायामावर जास्त भर देण्याची गरज आहे किंवा मग आपण सेंद्रिय शेतीकडे वळण्याची गरज आहे. मग सेंद्रिय शेतीकडे वळण्याची संख्या कमी प्रमाणात होती. कारण आजही आपण जर बाजारामध्ये बघितलं तर गावरान आंबा जर आपण त्या ठिकाणी एका टेबलवर ठेवला आणि आपण एक केशर आंबा ज्याला आपण म्हणतो तो ठेवला आणि ते दोन्ही आंबे आपण कापायचे नाही असं जर ठरवलं तर केशर आंब्यामध्ये 5 दिवसानंतर आपल्याला आळ्या झालेल्या दिसतील आणि गावरान आंबा तुम्हाला सुकलेला दिसेल. म्हणजे त्याच्यापासून वाससुद्धा येणार नाही परंतु याच्यामध्ये आळ्या झालेल्या असतील. मग हे बदलतं जे खाद्यपदार्थ येत आहेत याच्यामुळं देखील माणसाचे बोलण्याचं म्हणा, संस्कार म्हणा, हे सुद्धा त्यामध्ये बिघडताना दिसतात. जे गावरान आपण आजही गावचे जे संस्कार आहेत ते गावचे संस्कार, परिवाराचे संस्कार, आईवडिलांच्या पुढं मुलगा जात नाही, आईवडिलांना विचारल्याशिवाय काही करत नाही, सर्वांच्या बरोबर व्यवस्थित राहतो, हे संस्कार टिकवणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय. मग तरुणाला जर आपल्याला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात पहिलं त्याने शिस्तीचं पालन केलं पाहिजे. शिस्तीचं जर त्यांनी पालन केलं आणि व्यसनमुक्त जर राहिला तर मला असं वाटतंय आपला प्रत्येक तरुण सशक्त होईल. आणि प्रत्येक तरुणाला सैन्यात जायचं असेल, पोलीसमध्ये जायचं असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जायचं असेल तर तो सहजरित्या ते पार करू शकेल असं मला वाटतं. नक्कीच. श्रोते, आम्ही कितीही तुम्हाला सांगितलं तरी प्रत्यक्ष तुम्ही जोपर्यंत कोलुवायचं कोलार बघत नाही तोपर्यंत तिथे जे काही आज वडाचं एक छान असं, आपण पूर्वी जसं देवराई म्हणत होतो तसं वटराई आता निर्माण होते आहे. खूप छान हवा असते. तुम्ही जर तिथे गेला तर भर दुपारी देखील सध्याच्या पावसाच्या दिवसामध्ये अतिशय आल्हाददायक वातावरण असतं. अनेक प्रकारचे पशुपक्षी तुम्हाला बघायला मिळतात. त्या डोंगरावर आता गवत फुललं, रानफुलं ही फुललेली तुम्हाला बघायला मिळतील. एखादा सुट्टीचा दिवस तुम्ही निघालात नगरून तर कोलुबाईचं कोल्हार हे अतिशय जवळचं ठिकाण आहे. बायजाबाईचं जीवर आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता आणि संध्याकाळी पुन्हा एक छान दिवस आनंदात घालवून घरी परत येऊ शकता. शिवाजीराव, तुमचे खूप आभार मानले पाहिजेत की तुमच्यामुळे आम्हाला या अतिशय जवळच्याच पण आत्तापर्यंत आम्हाला फारसं माहिती नसलेल्या गावाचा परिचय झाला. आणि तुम्ही जे फार मोठं काम करता आहात सगळ्या वसुंधरेसाठी, पृथ्वीसाठी हे फार मोठं काम आहे. कारण झाडं फक्त एका गावापुरते नसतात, एका देशापुरते नसतात, तर सगळ्या मानवजातीच्या कल्याणासाठी या झाडांचा उपयोग होणार आहे. त्यासाठी तुम्हाला रेडिओ नगरच्या वतीने खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या सगळ्या पुढच्या कार्यासाठी आमच्या शुभेच्छा. खूप धन्यवाद. नगरकर, आजच्या नगर डायरी शोमध्ये आपण ऐकली वडाची सर्वाधिक झाडं लावणाऱ्या गावाची कहाणी. या उपक्रमाविषयी जय हिंद फाउंडेशनचे संस्थापक असलेले माजी सैनिक शिवाजी रखमाजी पालवे यांची मुलाखत आत्ता आपण ऐकली. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. आणि नगरकर, आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. उद्या परत भेटूया नगर डायरी या आपल्या शोमध्ये.
तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.